होमी भाभा ही परीक्षा बालवैज्ञानिक घडवण्यासाठी घेतली जाते. 4 टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस MCQची तयारी करून घ्यायची, त्यांचे स्पेशलाइज्ड पुस्तक असतात, जे होमी भाभा इन्स्टिट्यूट आपल्यापर्यंत पोहोचवते. ग्रेटर टीचर्सच्या असोसिएशनद्वारे ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे त्यांनी ती पुस्तकं तयार केलेली असतात. त्या पुस्तकांमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि ते सोडवत असताना जे प्रॉब्लेम्स येतात ते आम्ही मुलांशी चर्चा करून आम्ही त्यांना समजावून सांगून ते सोडवतो. आणि अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या शाळेमध्ये सकाळी 6वीचे 6 विद्यार्थी आणि 9वीचे एकूण 27 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी आमचे क्लिअर झाले होते आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचे विद्यार्थी गेल्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा या तिन्ही टप्प्यांमध्ये त्यांना योग्य तसं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडनं तयारी करून घेतलेली आहे. त्यापैकी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला ज्यावेळेस त्यांना थोडीफार अजून माहितीची गरज होती, त्यावेळेस आमच्याच संस्थेचे सायन्स कॉलेजचे शर्मा सर यांनी सुद्धा त्यांना दिवसभर प्रॅक्टिकलची बरीचशी माहिती दिली आणि त्यांची योग्य ती तयारी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्या तिघांना हे यश प्राप्त झालेले आहे. ही परीक्षा दरवर्षी होते का? ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते. आमच्या शाळेतले बरेचसे विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवेळेस बसतात. माझे नाव वैष्णवी रामचंद्र पाकलवाड आहे. मी पीपल्स हायस्कूल नांदेडमध्ये शिकते आणि मला होमी भाभा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे. परीक्षेच्या अनुषंगाने काय सांगता? परीक्षा 3 टप्प्यामध्ये असते. परीक्षामध्ये फर्स्ट लेवल MCQ असते आणि त्याच्यामध्ये 100 मार्काची ती परीक्षा असते. त्याच्यामध्ये सुद्धा शाळेतल्या शिक्षकांनी खूप सहकार्य केले. शेवटची परीक्षा कोणत्या ठिकाणी झाली? शेवटची परीक्षा ही मुंबई येथे झाली. ती वायवा असते आणि त्याच्यामध्ये समोर इंटरव्ह्यू पॅनल असते आणि ते सर्व बसलेले असतात. एकंदरीत शिक्षकांनी तुझ्याकडून कशा प्रकारे तयारी करून घेतली? प्रथम MCQ मध्ये सर्वांनी ते पुस्तकातली सर्व माहिती एकदम स्पष्टपणे सांगितली, समजावून सांगितली. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये सायन्स लॅबमध्ये तर फ्युचरमध्ये काय व्हायचं? मला IAS व्हायचा.